जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील डॉक्टर काने गर्ल्स हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थिनींसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाद्वारे महिला व मुलींमध्ये तसेच किशोरवयीन मुली यांच्या संदर्भात असलेल्या असुरक्षिततेबाबत गुड टच बॅड टच याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासन तर्फे राज्यभरात होत असलेल्या महिला किशोरवयीन मुली व शालेय विद्यार्थिनी यांच्यामधील असुरक्षितता पाहता त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहरातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच किशोरवयीन मुली युवती व महिलांसाठी महिलांसंदर्भातल्या समाजामधील होणाऱ्या हिंसक घटनेपासून सतर्क राहण्याबाबत सुरक्षितता कशी करता येईल या संदर्भात दामिनी पथकाद्वारे जनजागृती माहिती अभियान राबविण्यात येत असून नंदुरबार येथील डॉक्टर काने गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी दामिनी पथकातर्फे महिला किशोरवयीन मुली व विद्यार्थिनींसाठी समाजात होत असलेल्या या हिंसक घटना संदर्भात जनजागृतीसाठी दामिनी पथकाकडून समाजातील विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींकडून महिला संदर्भात हिंसक कृत्य करणाऱ्यापासून कशा पद्धतीने सावध राहावे व त्यांनी कोणत्या गोष्टी आपल्याला प्रलोभित करतात किंवा त्यांच्यापासून कसे वाचावे त्याचप्रमाणे त्यांच्यातील आपल्या संदर्भात असलेले हावभाव यातून आपण स्वतःला कसे सावरावे आणि या संदर्भात वेळीच कशी सावधगिरी बाळगावी याबाबत सविस्तर माहिती व त्यापासूनच्या होणाऱ्या सर्व उपाययोजनांबाबत दामिनी पथकाद्वारे मुलींना माहिती देण्यात आली। यावेळी दामिनी पथकातील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योती पाटील, पोलीस हवालदार विकास अजगे, महिला पोलीस शिपाई प्रीती जांबलिसा, पोलीस हवालदार दीपक चित्ते, नागरी हक्क संरक्षण नंदुरबार, वाहन चालक पोलीस हवालदार गोरख चव्हाण तसेच डॉक्टर काने गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सीमा मोडक, शिक्षिका सौ रेखा गोसावी, सौ स्वाती कुलकर्णी, सौ सीमा गावित, जितेंद्र पगारे, किसन पावरा, सौ वंदना पाडवी यांच्यासह विद्यार्थिनी या जनजागृती अभियान माहिती प्रसंगी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। डॉक्टर काने गर्ल्स हायस्कूल मध्ये आज आम्ही दामिनी पथकाच्या माननीय ज्योती पाटील मॅडम यांना खास आमंत्रित केलं होतं की सध्याची परिस्थिती आपण बघत आहोत की सगळीकडे थोडंसं मुली किंवा महिला या असुरक्षित असल्यासारखं वाटत आहे। फक्त मुलीच असुरक्षित आहेत असं नाही तर अगदी युवा ज्या आहे युवती ज्या आहेत त्याही आहेत, पण मोठेपणी असुरक्षित झाल्यानंतर काय करावं हे कळण्यापेक्षा लहानपणापासूनच मुलींनाही हे शाळेतल्या मुलींनाही कळायला पाहिजे की आपण कसं वागलं पाहिजे, आपण कसं सुरक्षित राहायला पाहिजे, हा एक हेतू आमच्या शाळेचा होता। म्हणूनच खास आम्ही तेवढ्यासाठी दामिनी पथकाच्या माननीय ज्योती पाटील मॅडम यांना बोलवलं। अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी आमच्या विद्यार्थिनींशी सुसंवाद साधला, त्यांच्या काही अडचणी असतील तर त्याही सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न व्यवस्थितपणे केला। आपण कसं सुरक्षित राहायला पाहिजे फक्त शाळेतच नाही तर बाहेर सुद्धा किंवा गावाला सुद्धा किंवा बसमधनं येताना किंवा प्रत्येक ठिकाणी, सार्वजनिक ठिकाण असो, खाजगी ठिकाण असो, शाळा असो किंवा घर असो, गाव असो, गल्ली असो, या प्रत्येक ठिकाणी अगदी लहान मुलींपासून महिलांपर्यंत कसं सुरक्षित आपण राहायला हवं याचं अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन माननीय ज्योती पाटील मॅडम यांनी केलं। आणि मी तर आग्रह करेन की सर्वच शाळांमधल्या विद्यार्थिनींसाठी अतिशय उद्बोधनपर असं मार्गदर्शन मॅडमने केलं। त्याबद्दल मॅडमचे पण आभार। माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व दामिनी पथक जे आहे ते उत्कृष्टपणे आम्हाला नेहमीच सहकार्य करत असतं। आमची जराही एखादी जरी अडचण असली तरी ती सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या दामिनी पथकाचे सर्व पोलीस बांधवांचे आणि विशेष करून SP साहेबांचे सुद्धा आभार मानेन। आणि सगळ्यांनी सुरक्षित राहावं यासाठी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन मॅडमने केलं, त्याबद्दल मनापासून त्यांचेही आभार।